नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। पण आज जे काही मुद्दे आहेत तसे ते मुद्दे आपण ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा घेतलेले आहेत। पण ह्या व्हिडिओमध्ये ते मुद्दे आपण आवर्जून जास्त प्रमाणामध्ये उचलून धरतोय। ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक जिल्हा, त्यानंतर बीडच्या पश्चिमेकडील कडा, आष्टी, तुळजापूर अशा अनेक भागांमध्ये पावसाची काही गावांना कमतरता आहे। तर त्या भागांसाठी गुड न्यूज आपण 13, 14 आणि 15 ची दिलेली आहे। तर ह्या 13 तारखेपर्यंत तुम्ही फक्त वेट करा। 13 तारखेच्या संध्याकाळी आहे आणि 14 तारखेच्या दुपारनंतर हे आगमन आपल्या भागात नक्की होणार आहे। मित्रांनो, एका ठिकाणी आपण जर पाहिलं अक्कलकोट, सोलापूरच्या काही भागांमध्ये जल प्रलय अखेर तो झालेलाच आहे। म्हणून वारंवार तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की एक दिवस असा पाऊस होईल तो 3 महिन्यांची कसर सुद्धा काढेल। त्या भागामध्ये 20 वर्षाची कसर त्यांनी काढलेली आहे। तर सगळ्यात महत्त्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात, पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की 2000 शेतकऱ्यांना ते आवडतात। तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो। 13, 14 सप्टेंबरचा जो काही पाऊस असेल तो कुठल्या भागांमध्ये प्रभाव टाकणार आहे, पहिले 12 सप्टेंबरची माहिती पूर्ण करूयात। 12 सप्टेंबरला, 12 आणि 13 सप्टेंबरला लातूर जिल्ह्यामध्ये कोणत्याही टायमिंगला दुपारनंतर कामे फारसे करता येणार नाहीये। पण लातूर जिल्ह्याच्या सर्व भागांमध्ये सुरुवात पूर्वेकडनं करणार आहे। उदगीर, सावंतवाडी, अहमदपूर, त्याचबरोबर नांदेड जिल्हा, परभणी, पूर्णा, हिंगोली जिल्हा असे अनेक भाग आहेत, त्या भागांमध्ये लवकर सामील होणार आहे। आजची जी काही 11 सप्टेंबर आहे मध्यरात्रीपर्यंत पूर्व विदर्भ हे सगळे जिल्हे तो आजही रात्री घेणार आहे। कुठे मध्यम तर कुठे जास्त अशा प्रमाणामध्ये ही परिस्थिती आपल्याला त्या टायमिंगला सुद्धा पाहायला मिळणार आहे। उद्या परत वर्धा वगैरे भाग तर आहेच 12 तारखेला। सोलापूर पुन्हा उद्या आहे। पण विषय असा आहे, अर्जुन राठोड सर नक्की तुमचं नाव घेतोय मी, पण सोलापूर, सांगली, साताऱ्याला 12 तारीख जी आहे ती फारशी मोठी नाहीये। काही भागांना तो पडेल, याच्यामध्ये वावगू नये। पण 13 आणि 14 पुण्यासह पुणा, सातारा, सांगली हे जे नाव घेतले परत त्या नावाचं रिपिटेशन होणार नाही व्हिडिओमध्ये, त्यामुळे शेवटपर्यंत पहा। पुण्या परिसर, सांगली, सातारा, कोकण किनारपट्टी, त्यानंतर कडाष्टी, तुळजापूर परिसर, जामखेड परिसर, माजलसुंबा, केज हे जे काही लातूर आणि बीडमधले माजलगाव पट्टे जे काही येत आहेत, त्यानंतर अहिल्यानगरचे सर्व तालुके 13, 14 आणि 15ला पूर्णपणे व्यापक अशा पद्धतीचा हा पाऊस असणार आहे। वळणं भरतील, नदी नाले वाहतील सुद्धा याच्यामध्ये। पण 13 तारखेला सर्वदूर नाहीये, 14 तारखेला सर्वदूर नाहीये। मग ह्या दोन्हीमध्ये घेऊन 15 तारीख ही पूर्णतः व्याप्तीची होणार आहे, हे तुम्हाला आता समजलं असेल। त्यामुळे 13 तारखेला प्रश्न उपस्थित करू नका 14 तारखेच्या लाईव्ह मध्ये की तुम्ही आज सांगितलं मुसळधार। त्यामुळे या भागांमधल्या पावसाला आपल्याला व्याप्तीला हा रिटर्न मान्सून आहे। जितकं तरसणार तितकं ह्यावेळी मात्र तो नक्की बरसणार आहे। आता हे झालं अहिल्यानगर आणि पुणे, सांगली, सातारा, बीडसाठी। तर मग आपण जे काही बोलतोय छत्रपती संभाजीनगरला, जे काही त्यांना विश्वास दिलेला आहे, ज्या भागाबद्दल आपण त्यांना परतीच्या पावसावर तुमची इच्छा पूर्ण होईल, पैठण असेल, गंगापूर असेल, वैजापूर असेल, तुमच्यासाठी भले जास्त काही लंबी तारीख सांगत नाही, 13 तारीख आणि 14 तारीख तुमच्या दक्षिणी भागांचं पारणं फेडेल। मित्रांनो, याच्या एखाद्या दिवशी जरी एखादा गाव त्यांनी सोडला असेल तर नाराज होऊ नका। 15 तारीख सुद्धा त्याच प्रभावाने आपल्या परिसरामध्ये दाखल होते। त्यामुळे हे सगळ्या तारखा ज्या आहेत 13, 14, 15 यामध्ये पश्चिम महाराष्ट्राची व्यापकता 100% जाऊन पोहोचलेली आहे। पण कालावधी 3 दिवसासाठी लागणार आहे। आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा। आज बघतोय मी इंस्टाग्राम, फेसबुकवरती मला शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीनं सपोर्ट दिला आहे। पण 2 वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय, तर ह्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे। कारण की आपल्याला बरेच जणांनी टॉर्चर केले की तुमचे 100K होणारच नाहीये, ते आपल्याला करायचे आहेत। कारण की पुण्याचा परिसर नाशिकच्या परिसरात थोडा हात आकारता घेतोय, हे मात्र मी तुम्हाला आवर्जून सांगेल। पण नाशिकचा शहर परिसर सुद्धा 15 तारखेला व्यापकता पूर्ण करेल। पण त्याचे 13, 14, 15 येथे ह्या काळात सुद्धा अजूनही व्यापकता त्याची भारी पद्धतीनं राहणार आहे। त्यामुळे काळजी करू नका। तर लक्षात आले, पश्चिम महाराष्ट्राची व्यापकता 100% येऊन पोहोचते। पण 100%मध्ये 3 टप्पे आहेत। काहींची नुसते वळणच भरतील तर काही ठिकाणी वाहून जाईल, अशी परिस्थिती ते पाहायला मिळू शकते। विजांचा कडकडाट, मेघगर्जना सगळ्या गोष्टी करतील। पण त्याला आपल्याला शनिवारपर्यंत 2-3 दिवस राहील। चेतन बोडके सर का असं नको, कारण की पाऊसच त्या पद्धतीने येणार आहे। ज्या अक्कलकोटला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता मागील काळापासून, त्याच अक्कलकोटला आज पाण्यामध्ये बुडवलेलं आहे। असे बरेचसे भाग तिथे मला व्हिडिओच्या माध्यमातून दिसत आहेत। पण कंडिशन अशी आहे,
त्या भागांमध्ये अजूनही सुद्धा अलर्ट राहण्याचा इशारा मी वारंवार देतोय। ज्यावेळेस मी असे मेसेज ग्रुपमध्ये किंवा असे व्हिडिओ टाकत होतो त्यावेळेस जलप्रलय शब्द वापरला, लोक हसत होते, ठीक आहे। तर त्यानुसार ही परिस्थिती आहे। आता ओळ्यात थोडी जालन्याच्या भागांकडे म्हणजे जो काही अंबड शहागड हा जो काही पट्टा आहे, ह्या पट्ट्यामध्ये काय झालंय, दक्षिण पूर्व भागांना चांगला आहे, पण पश्चिम भागांमध्ये ह्या भागांची परिस्थिती नाजूक परिस्थिती दिसते। काही काही ठिकाणी काही काही गावांची यांना सुद्धा चांगला तो झोडपून काढणार आहे। पण या भागामध्ये थोड्या अटी आहे, तर त्या अटी बघूयात काय काय आहे आपण। गरज पडल्यास तो 13 तारखेलाही पूर्ण होईल। अंबड वगैरे गोलापांगरी जो काही पट्टा आहे तो ह्या तारखेला सुद्धा पूर्ण होईल, पण यांना 15 तारखेपर्यंत ही काही गावांमध्ये वेटिंग करावं लागेल। पण 15 पर्यंत व्यापकता ही पश्चिम महाराष्ट्राची खूपच जबरदस्त आहे। नाशिक जिल्ह्याच्या निफाड नांदगाव परिसराला आपण आज 15 तारीख देतोय आणि ही गरमीच्या लेवलची आहे, वाऱ्याच्या तीव्रतेची आहे। यामध्ये पाऊस थांबणं यासाठी बरेचसे पर्सेंटेज पॉझिटिव्ह येत आहेत, त्यामुळे ह्या भागांमध्ये पाऊस चांगल्या जवळ राहणार आहे, ठीक आहे। अजून आठवड सर 10-12 माणसं घेऊन बसलेत, पण आता मी काय बोलू तुमच्या भागाबद्दल, तुम्ही तालुकाच नाही सांगितलाय मला। तर कमेंट घ्यायला मी सुरुवात करतोय। जळगाव जिल्हा, नंदुरबार जिल्ह्याला रविवारची 15 तारीख देईल। जळगाव जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये आजही पूर्वेकडे येणाऱ्या आभाळामध्ये मध्यरात्री किंवा पहाटेपर्यंत हा पोहोचेल। विदर्भात आणि मराठवाड्यात सकाळच्या पहारी सुद्धा वातावरण हे सक्रिय होणार आहे। मित्रांनो, प्राईम मेंबरशिपमध्ये आपण सोयाबीन काढणीचं नियोजन सांगणार आहेत। आपण हा व्हिडिओ तिथं प्राईम मेंबरशिप फुला देखील केला असता, पण बऱ्याचशा लोकांच्या पोटामध्ये दुखतंय, त्यामुळे पोटाची गोळी प्राईम मेंबरशिपमध्येच मिळते, त्यामुळे तिथे येऊन तुम्ही पाहू शकता। आपल्याला थोड्याच लोकांचं का होईना पण सोयाबीन वाचवण्यामध्ये यश आलं पाहिजे, तर त्यामध्ये किती दिवसाचा गॅप आहे, त्यामध्ये किती जिल्हे आपण टार्गेटवर ठेवलेत, त्या जिल्ह्यानुसार ही कंडिशन असणार आहे। मनमाड साईड सुद्धा दादा 15 तारीख देतोय, पण 13ला आणि 14ला देखील काही ठिकाणी समाधानकारक पाणी होईल, पण 15 तारखेपर्यंत तुमच्या भागाला वेटिंग करावं लागणार आहे। कन्नड सिल्लोड 14 तारीख तुम्हाला सक्सेसफुल ठरेल, 15 आणि 20ला देखील पाणी चांगलं होणार आहे। कडाष्टी 13 तारीख देतोय, 13 आणि 14ला राहील। अहिल्यानगर पावसाची खूप गरज आहे, पण अवघ्या 72 तासामध्ये तुमची गरज पूर्ण भागून जाईल। हिंगणघाट वर्धेला खूपच गरमी भयानक आहे। अमोल गोरख सर यांची पहिले मी कमेंट घेतोय। सर, मी अक्कलकोटला स्वामींचे दर्शन घेण्यासाठी गेलो होतो, मी स्वतः डोळ्यांनी लाईव्ह पाहिला आहे, खूपच भयंकर झाला आहे। त्यामुळे मी प्रत्येक मित्रांना विनंती करतोय, ज्यावेळेस कुठलाही हवामान अभ्यासक मुसळधार अतिवृष्टी सांगत असेल त्या गोष्टीकडे हसू नका, कारण की निसर्गाचा लहरीपणा, निसर्गाचा समतोल हा पूर्णपणे बिघडलेला आहे। 3 महिने जरी त्याने कोरडे ठेवले असेल तरी तो एका घंट्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जलप्रलय आणू शकतो। हा प्रचिती आणि हा रिझल्ट पाहायला मिळालाय। ज्या अक्कलकोटला परतीच्या पावसाशिवाय भरपूर पाणी होत नाही, त्या परतीच्या पावसाच्या अगोदरच कमी दाबाच्या पट्ट्यानेच दानादान उडवली आणि अजूनही त्या भागामध्ये 13 आणि 14 फुल परफॉर्मन्स करते, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र हा बिलकुल पाण्याखाली सुद्धा राहू शकतो, अनेक भाग सुद्धा। तर मित्रांनो, लातूर जिल्हा, धाराशिव बीड जिल्ह्याची माहिती आता पूर्ण समजली असेल, तर आता आपण विदर्भाकडे वळूयात, कारण की विदर्भात सुद्धा अनेक भागांमध्ये खामगाव वगैरे भागांमध्ये पाण्याचा प्रश्न आहे। तर खामगावच्या सिंदखेड राजा, खामगाव, चिखली, मेहकर, त्यानंतर परिस्थिती शेवगाव परिसराची तुम्ही फक्त 12 घंटे थांबा, म्हणजे सकाळच्या पहारीपर्यंत थोडं थोडं सुरू होईल। तुम्हाला सुद्धा 13, 14, 15 ह्या तारखेपर्यंत विजांचा कडकडाट, मेघगर्जना या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील, ठीक आहे। आता एक एक कमेंट आपण घेतली। परतूर तालुक्यामध्ये मंठा घनसंगी परिसरामध्ये सकाळच्या पाहायला सटकार बिटकर झाले, परत 2 पारनंतर पाणी हे वाढणार आहे। 12 तारीख सुद्धा आहे पाणी। आता 2 दिवस असे हलकं मध्यम झडीसारखं, ठीक आहे। परतूर, घनसावंगी, अंबड, जालना जिल्हा सरळ सरळ, पण आपल्याला वातावरण वाढणार कधी 13 तारखेला संध्याकाळपासून, दुपारनंतर किंवा 13 संध्याकाळपासून। अनेक विनंती अशी सुद्धा आहे, बऱ्याचशा भागांना दुपारपर्यंत कामं करता येईल, कारण की परतीचा पाऊस असा असतो, गरमी, बाष्प, अंधक वातावरण, ढगाळलेली परिस्थिती, त्यामध्ये 2 वाजता 2:30 वाजता पावसाचं आगमन होतं या काळामध्ये। एक विनंती अशी सुद्धा आहे, मी लाईव्ह खुला तुमच्यासाठी करत राहील, पण विजांचा अलर्ट ध्यानात ठेवून आपल्या भागामध्ये काय वेळ दिलाय हा देखील फोकस करत राहा। पाथर्डी 13 तारखेला फुल परफॉर्मन्स आहे आणि 13 तारखेला सुद्धा आपला पाथर्डी जिल्हा व्यवस्थित घेणार आहे। उद्या 12 तारखेला हिंगोली, वाशिम, वर्धा, यवतमाळ सुद्धा, नांदेड पट्टे, लातूर आणि सांगली, सोलापूर मात्र बऱ्यापैकी आहे। सांगलीच्या बऱ्याचशा भागामध्ये तो पाऊस आगमन करतोय। शनिवार, रविवार मात्र पश्चिम महाराष्ट्रासाठी पाण्याचा प्रश्न म्हणा किंवा नुकसान म्हणा, ह्या दोन्ही गोष्टी आहेत। तर शनिवारची रात्र 13 तारखेची बऱ्यापैकी दक्षिण महाराष्ट्र झोडपून काढते आणि रविवार हा परत नाशिक जिल्ह्याकडे प्रस्थान करत अहिल्यानगरसह पश्चिम महाराष्ट्रातल्या थोडाफार भाग मोडतोच आपण, छत्रपती संभाजीनगरचा हा देखील भाग याच्यामध्ये आहे। सिल्लोड सुद्धा आहे या तारखेला 15 पर्यंत सिल्लोड सुद्धा आहे।
उद्या विजा नाही येत आपल्या परतूरमध्ये घनसावंगीमध्ये. विजा परवाच्या दिवशी आहे, त्यावेळी रात्रीच्या वेळेला. काळजी करू नका, विजांचे वेळ सुद्धा नाद करते काय मालेगावला यावंच लागते. येईल तो नक्कीच येईल आणि असा बी नाद करीन तो. अक्कलकोटचे व्हिडिओ पाहून बघा तुम्ही. आणि बघा अजूनही सुद्धा सांगतोय मी तुम्हाला, प्राईम मेंबरशिपमध्ये मी 8-10 दिवसापूर्वी शेतकऱ्यांना सतर्क केलं होतं की यंदाची पेरणी लांबणार आहे. आणि यंदा IMD आजच्या डेटला IMDने जाहीर केलंय की यंदा हंगाम जो आहे पावसाचा तो दिवाळीपर्यंत राहण्याची भीती व्यक्त करतोय. म्हणजे मी वारंवार सांगितलं, जितका माल शेतमाल चांगला आहे ना तितके त्याला अडथळे येत असतात. त्यामुळे पावसाची हाव करू नका. पावसाने खूप परेशान केलेलं आहे. देवळा नाशिक सुद्धा आपण 15 तारीख देतोय, कारण की त्या अगोदर धडसोड करतोय काही भागांना. पण तोपर्यंत सुद्धा 13-14ला पाऊस तुमच्याकडे आहेच. पण तरीही 15 तारीख यासाठी देतोय की तुम्ही 2 दिवस धम करायचा थोडासा. आणि एक विनंती अशी येते, आपली जी काही निगेटिव्ह कमेंट करण्याची टक्केवारी आहे ती आता डाऊन झालेली आहे. 100% कमेंट्स ज्या आहेत त्या पॉझिटिव्ह येतात, कारण की सगळ्यांचे विश्वास जिंकले आहे. ज्याने कोणी आतापर्यंत निगेटिव्ह कमेंट केल्या तुमचं माझं काही वैर नाहीये. मी थोडासा सक्त आहे, कारण की मला चुकीचं जमत नाही. तुमच्या भागातली परखड भूमिका मांडत जा, कारण प्रत्येक भाग जो आहे तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. अर्ध्यावरती मी सोडून जात नाही. कमेंट बॉक्स मी बंद करत नाही, कारण की मला सगळ्यांच्या वेदना भावना समजतात. आणि विश्वास सुद्धा असा दिलेला आहे आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये. बरेच जण जाणतात सुद्धा की दिलेला शब्द मी माघारी घेत नाहीये. चुकलं तर चुकलं म्हणेल. बदनापूर तालुक्याला सुद्धा मित्रा 13 आणि 14 आहे. तुम्ही फक्त 13 तारीख पकडून धरू नका. 14 आणि 15 तुमच्यासाठी सक्सेसफुल ठरणार आहे. 13 तारीख यासाठी देतोय की तिथे वातावरण सक्रिय होतं, आणि कधीही वातावरण सक्रिय झालेली तारीख ही ग्राह्य धरली जाऊ नका, कारण की 24 तास मागे पुढे होतात. नाशिक शिन्नर 13 तारखेपासून सुरुवात होईल तुमच्या भागामध्ये. भाग व्याप्ती 13ची आणि 14ची कमी जरी असली तर 15ची मात्र बरी आहे तुमच्या भागामध्ये. आणि असं काही नाही, 15च्या अगोदर 14लाही तो कंप्लीट करेल. पण 3 तारखा मी का दिल्या, कारण की या भागामध्ये पाऊस हा लवकर थांबतच नाहीये. शेवटच्या दिवशी किंवा 15 तारखेच्या 16 तारखेला पण तो येऊ शकतो, पण अशी परिस्थिती आहे. आंबड, रोहिला, गड ह्या सगळ्या भागांचं पारणं फिटणार आहे यावेळी. आणि एवढं उचलून धरला हा मुद्दा मी. ज्यावेळेस तो मुद्दा मी उचलून देतो त्यावेळेस तिथे काहीतरी बदल असतो. तुम्हाला माहिती आहे, मागच्या वेळेस मी असंच केलं होतं की 19 तारखेला असा अंदाज दिला होता, ज्यावेळेस वातावरण खूप बिकट होतं. त्यावेळेस सांगितलंय की तुम्हाला मी 21 तारखेला पाऊस दाखीन, आता अख्खं सिस्टम बंद पाडेल. त्यावेळेस मराठवाड्यामध्ये दानादान उडवली होती पावसाने. मध्यरात्री टाइम पण सांगितला होता, मध्यरात्रीपर्यंत दाखलच होईल. सकाळी तुम्हाला पाणी दिसेल. त्या पद्धतीने झालं सुद्धा, आणि बरेच शेतकरी जाणतात त्याला. जळगाव जिल्ह्याला सुद्धा मित्र, जळगाव जिल्ह्याची परिस्थिती जर आपण पाहिली ना, तर आज पूर्व भागाकडनं आभाळ तुम्हाला सरकत येईल. तर उद्या काही ठिकाणी पडेल, पण परवा म्हणजे शनिवारी जे काही जळगाव जिल्ह्याचे म्हणजे मलकापूर जी साईड आहे या भागांना बऱ्याच ठिकाणी पाणी आहे. आणि जळगावसाठी मी 14 आणि 15 देईलच. म्हणजे जो काही पश्चिम महाराष्ट्र आहे आणि खानदेशचा पट्टा आहे देखील पावसाच्या राहावती जास्त प्रमाणात आहे. सोनपेठ, परभणी 2-3 दिवस पाऊसच आहे तुम्हाला. आता मध्यम हलका जे काही गावं कमी जास्त घेतली असेल तर तुमची उद्याची तारीख तुमच्या भागात चांगली आहे. सोनपेठला सुद्धा रात्रीपर्यंत दाखल होईल. सकाळपासून गोंगारण पाऊस राहील. सांगली जिल्ह्यातील पावसाची वाढ सुद्धा मित्रा दिनांक 13 तारखेपासून जास्त वाढते. उद्या सुद्धा काही ठिकाणी सांगलीच्या 12 तारखेला दिवसभर मध्यम हलका पाऊस राहील. पण सांगलीचं चित्र हे पूर्ण पालटणार आहे. थोडा अलर्ट मी देईल, जरी झालं नाही तरी काही हरकत नाही. पण जनावरं वगैरे जे काही त्याला नदी काठी वगैरे बांधण्याचा प्रयत्न करू नका. अलर्ट 13चा आणि 14चा भरपूर मोठा आहे. रिसोड आजही संध्याकाळी पाणी येणार आहे. मला वाटतं सध्या चालू असेल. नक्कीच निंबोळकर सर, धन्यवाद. साई पाटील म्हणतात कधी झोडपणार. म्हणजे मला तर वाटतं माझ्यापेक्षाही तुम्हाला जास्त उत्सुकता आहे. 13 तारखेला तुमच्या बुलढाण्याच्या पट्ट्याला 13 पासून 22 पर्यंत किंवा 20 पर्यंत तरी सुट्टी नाहीये. ठीक आहे, त्याच्यामध्ये थोडे 17ला थोडं कमी अधिक प्रमाणात होईल. 1-2 दिवस गॅप मिळेल ह्या आठवड्यामध्ये, पण जास्त गॅप मिळणार नाही. आला की आता 8 दिवस तो माघार होणार नाहीये. चला, मला वाटतं आता एक रात्रीचं चित्र सांगात, म्हणजे आजची संध्याकाळचं. जे काही नवीन आले असतील त्यांनी व्हिडिओ रिपीटमध्ये पहा. आज संध्याकाळी मध्यरात्रीपर्यंत यवतमाळ जिल्ह्याच्या काही भागांना परत एकदा विजांच्या लखलखाटामध्ये पाऊस आहे. त्यामध्ये पुसदचा नंबर राहील. पुसद तालुका, डिग्रस परिसर, वाशिममध्ये सुद्धा आणखीन काही ठिकाणी राहील. त्याचीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे चंद्रपूर, नागपूरचे उत्तर, सावनेर, कटोल भाग. ठीक आहे, वाशिम आहे, आज बी आहे, उद्या बी आहे. आणि विषय असा आहे की जोपर्यंत तुमच्या भागातला पाऊस कमी होत नाही तोपर्यंत पश्चिम महाराष्ट्राला जात नाहीये. तर अशाच प्रकारची कंडिशन जी आहे तुमच्या भागामध्ये दिनांक काय बदनापूर म्हटले ना 13 आणि 14ला सुद्धा आहे.
उघाड मुश्किल आहे मित्रा. वर्ध्याची उघाड झाली तर तुम्हाला एक वर्ध्याच्या उघाडीबद्दल बोलतोय. ह्या उघाडी संदर्भात तुम्ही प्राईम मेंबरशिपमध्ये या, नक्कीच तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करेल. कारण की काही शेतकऱ्यांना फक्त शेती कामं करायची असतात ना, त्यासाठी तुम्हाला वेळ हा तिथेच मिळेल. जे काही आपल्याला प्राईम मेंबरशिप आलेली असते मित्र, तुम्ही काळजी करू नका. रात्री आपल्याला लाईव्ह घ्यायचं असतं 8 वाजू द्या किंवा 7 वाजू द्या, सॉरी 9 वाजू द्या. मुश्किल आहे उघाड. चंद्रपूरला उघाड मिळाली, 1 दिवसाची मिळेल. सोयाबीनची करू नका. हे पहा, आता 13 तारखेपासून आलाय धुळ्यामध्ये, अहिल्यानगरमध्ये पाऊस. तो डायरेक्टली आता 21-22 पर्यंत चालणार आहे. एक हप्ता अधूनमधून 1 दिवस आड का होईना तो पाऊस येत आहे. श्रीधर जोशी सर, असं काही नाहीये. प्रामाणिकपणे कोणीही काम केलं ना त्याचं फळ मिळतच राहतं. आतापर्यंत भरपूर असे अप्रूव्हल आलेत कंपन्याचे सुद्धा. ज्या दिवशी कमेंट चुकीच्या येतील मला, त्या दिवशी मी कंपन्याकडे पळणार सुद्धा आहे. पण आतापर्यंत प्रामाणिक काम करणाऱ्यांनी डाग दिली आहे चांगल्या पद्धतीनं. आणि आपल्या वसमत भागामध्ये उद्या सुद्धा आणि आज रात्री सुद्धा पावसाचं आगमन आहे हिंगोली परिसर नक्कीच. आणि या काळात असं काही नाही, ह्या 2 दिवसात सुद्धा जवळपास आपण जर पाहिलं ना तर छत्रपती संभाजीनगरला 12 तारखेला सुद्धा पाऊस आहे. त्याला आहे पण फुगारे फटकन एखाद्या ठिकाणी चांगला. संभाजी सपाटेसर शेततळ्यातलं पाणी कमी करू शकता, काही अडचण नाही आहे. जवळपास 20% ते 25% कमी करा. जिंतूर आज रात्री सुद्धा आहे. निफाड येवला परिसर जो काय आहे तुमच्या भागाला 13 आणि 14ला व्याप्ती कमी जरी असली तरी सुरुवात होणार आहे, पण 15 तारखेची तुमची व्याप्ती पूर्ण होऊन जाईल. पण माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद. आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा. जय शिवराय.